डियर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत क्लास 7 चा प्रॅक्टिस सेट नंबर 11. पण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करण्याआधी आपण फॅक्टरायझेशनच्या काही मेथड बघून घेऊया. तर प्राइम फॅक्टरायझेशनच्या टोटल 3 मेथड आहे. फर्स्ट वन इज अ ट्री मेथड. देन सेकंड वन इज अ वर्टिकल मेथड. आणि लास्ट वन आहे हॉरिझॉन्टल मेथड. तर बघा, आता या तिन्ही मेथडला समजून घेण्यासाठी आपण एकाच नंबरचा यूज करूया, तो म्हणजे 24. आता 24 या नंबरचे आपल्याला प्राइम फॅक्टर्स करायचे आहेत बाय यूजिंग ट्री मेथड. तर सुरुवातीला मी या प्रकारे 2 लाईन्स ड्रॉ करणार. आता बघा, आपला जो पहिला प्राइम नंबर आहे 2, तर आपण बघूया की 2 ने आपण 24ला डिवाइड करू शकतो का. सो युनिट प्लेसवर 4 आहे आणि ज्याही नंबरच्या युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6 किंवा 8 हे नंबर्स असतात, त्या सर्व नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 24ला जर आपण 2 ने डिवाइड केलं, 24 डिवायडेड बाय 2, तर आपल्याला आन्सर मिळतं 12. बरोबर. सो इथे आपण असं लिहू शकतो 2 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 24. आता बघा, 2 हा आपला प्राइम नंबर आहे, तर 2ला अजून खाली सॉल्व करण्याची गरज नाही. पण 12 हा एक कंपोजिट नंबर आहे, सो या 12ला अजून पुढे खाली सॉल्व करावं लागेल. सो 12च्या युनिट प्लेसवर सुद्धा 2 आहे आणि युनिट प्लेसवर जर 2 असेल तर त्याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो 12ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 6 आणि रिमाइंडर 0. सो इथे आपण असं लिहू शकतो 2 6 जा 12. आता बघा, परत 2 हा प्राइम नंबर आहे म्हणून पुढे सॉल्व करण्याची गरज नाही, पण 3 हा कंपोजिट आहे. सो अगेन याला सॉल्व करणार आणि इथे येईल तर 2 3 जा 6. तर बघा, आता 2 2 2 आणि 3, आता सर्व जे खाली नंबर्स आहेत ते सगळे प्राइम नंबर्स आहेत. सो इथे आपल्याला या प्रकारे आपले प्राइम फॅक्टर्स मिळालेले आहेत. सो इथे आपण आपले प्राइम फॅक्टर्स लिहून घेऊया. ते या प्रकारे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आता बघा, इथे आपण या 12 किंवा या 6ला लिहिणार नाही, बिकॉज आपल्याला काढायचे आहेत प्राइम नंबर्स किंवा प्राइम फॅक्टर्स आणि हे आहेत कंपोजिट नंबर. सो इथे आपण फक्त प्राइम नंबर्सच लिहिणार आहे. आणि आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे की नाही ते आपण रिचेक करू शकतो. तर ते कसं, 2 2 जा 4 4 2 जा 8 8 3 जा 24. सो आला आपला आन्सर 24. तर आपले जे प्राइम फॅक्टर्स आहेत ते अगदी बरोबर आहेत. आता बघूया वर्टिकल मेथड. तर बघा, वर्टिकल मेथड नावामध्येच तुम्हाला एक कळत आहे की वर्टिकल मेथड म्हणजे इथे जे नंबर्स आहेत ते एक तर उभ्या मांडणीमध्ये असणार आहेत. सो त्यासाठी मी एक या प्रकारे इथे लाईन ड्रॉ करते. आता आपण इथे नंबर लिहून घेऊया 24. आता 24च्या युनिट प्लेसवर 4 आहे म्हणजे 2 ने डिवाइड करू शकतो आणि 24ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपण आताच बघितलं आपल्याला उत्तर मिळेल 12. सो या 12ला लिहिणार आपण इथे. आता परत 12 हा कंपोजिट नंबर आहे, मग परत या 12ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 12ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला 6 मिळेल. 6 लिहिणार इथे. देन अगेन 6 हा कंपोजिट नंबर आहे, आपल्याला पाहिजे प्राइम. सो 6ला सुद्धा 2 ने डिवाइड करू शकतो. आन्सर येतं 3. पण आता हे जे 3 आहे किंवा हे जे 3 आहे हे सुद्धा काय आहे, प्राइम आहे. पण या 3ला आता कोणत्या प्राइम नंबरने भाग जाऊ शकतो का. सो येस, 2 ने नाही जाऊ शकत, पण या 3ला आपण 3 नेच भाग देऊ शकतो. सो 3ला जर 3 ने आपण भाग दिला तर रिमाइंडर राहतं 1. आता बघा, 1ला आपण अजून मल्टिप्लाय किंवा डिवाइड नाही करू शकत. सो इथे सुद्धा आपल्याला या प्रकारे वर्टिकली मेथडचा यूज करून आपल्याला आपले प्राइम फॅक्टर्स मिळालेले आहेत. दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. सो इथे आपण लिहून घेऊया 24 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 मल्टिप्लाय बाय अगेन परत इंटू 3. आता सेम हॉरिझॉन्टल मेथड अगेन लिहिणार 24. आता बघा, 24 परत युनिट प्लेसवर 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. 2 ने जर भाग केला तर वर आन्सर तर 12. तर इथे आपण हे 2 नंबर्स लिहिणार लाईक दिस 2 इंटू 12 इज इक्वल टू 24. आता परत हा 2 प्राइम नंबर आहे म्हणून आपण हा खाली ॲज इट इज लिहून घेणार. पण 12 हा कंपोजिट नंबर आहे, तर 12ला आपण ॲज इट इज नाही लिहिणार. मग काय करणार, 12ला परत 2 ने डिवाइड करणार आणि 12ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 6. सो इथे आपण हे 2 6 लिहून घेऊ शकतो 12साठी, बिकॉज 2 6 12. आता अगेन
2 प्राईम नंबर ॲज इट इज, अगेन 2 प्राईम नंबर आहे म्हणून ॲज इट इज. पण 6 हा कंपोजिट नंबर आहे, सो 6ला परत 2ने डिवाइड करणार, आन्सर मिळेल 2 मल्टिप्लाय बाय 3. आता बघा 2, 2, 2 आणि 3 हे सर्व काय प्राईम नंबर्स आहेत आणि आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. आता इथे लास्ट लाईनमध्ये, लास्ट रोमध्ये एकही कंपोजिट नंबर नाही आहे, सर्व जे ते प्राईम नंबर्स आहे. तर बघा या मेथडचा यूज करून आपल्याला किती सिम्पल वेने आपले प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. दॅट इज 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. तर स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्राईम फॅक्टरायझेशन सॉल्व करण्यासाठी आपण या तिन्ही मेथडचा यूज करू शकतो. आता आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 11ला. तर बघा इथे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. म्हणजे इथे आपल्याला जे नंबर्स दिले त्यांचे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे आहे. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 32. आता या एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी आपण इथे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट किंवा हॉरिझॉन्टल मेथडचा यूज करूया. सो 32 युनिट प्लेसवर 2 आहे, म्हणजेच या नंबरला आपण 2ने डिवाइड करू शकतो. आणि जर आपण 32ला 2ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 16, बिकॉज 16 2 जा 32. सो इथे आपण हे दोन नंबर्स लिहिणार लाईक दिस, 2 मल्टिप्लाय बाय 16 किंवा 2 16 जा 32. आता बघा 2 हा प्राईम नंबर आहे म्हणून ॲज इट इज लिहिणार, पण 16 हा कंपोजिट नंबर आहे. सो 16ला परत आपण युनिट प्लेसवर 6 असल्यामुळे 2ने डिवाइड करू शकतो. आणि 16ला जर 2ने डिवाइड केले तर तुम्ही ओरली सांगू शकता 2 8 जा 16. सो 16च्या जागी आपण लिहिणार 2 8, 2 मल्टिप्लाय बाय 8. सो अगेन 2 प्राईम नंबर ॲज इट इज, अगेन 2 ॲज इट इज, पण 8 हा कंपोजिट नंबर आहे आणि हा इव्हन नंबर असल्यामुळे 2ने डिवाइड करू शकतो. सो राईट 2 4 जा 8. देन अगेन 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 4 कंपोजिट नंबर आहे, सो 2 2 जा 4 येणार इथे. तर स्टुडंट्स बघा आता इथे सर्व आपल्याला प्राईम नंबर्स मिळालेले आहेत, दॅट इज 2. पण आपला आन्सर बरोबर आहे का हे आपण रिचेक करून घेऊया. सो 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32. तर आपलं जे आन्सर आहे किंवा प्राईम फॅक्टर्स आहेत ते अगदी बरोबर आहे. देन सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 57. तर बघा 57च्या युनिट प्लेसवर 7 आहे, म्हणजे 2ने तर नक्कीच भाग जात नाही. आता आपण बघूया 5 + 7 = 12 होतात. आणि 12 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 57 या पूर्ण नंबरला सुद्धा आपण 3ने भाग देऊ शकतो. सो 57ला जर आपण 3ने भाग दिला तर 3 1 जा 3, सो 5 - 3 2, देन 7 आणि 3 9 जा 27, म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालेलं 19. सो इथे आपण लिहिणार हे दोन नंबर्स. सो 57चे आपले फॅक्टर्स असतील 3 मल्टिप्लाय बाय 19. आता 3 आणि 19 हे दोन्हीसुद्धा प्राईम नंबर आहे, तर या एक्झाम्पलला अजून पुढे सॉल्व करण्याची आता इथे आपल्याला गरज नाही. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, दॅट इज 23. तर बघा 23 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो याचे फॅक्टर्स जे आहे ते फक्त हेच असणार 1 मल्टिप्लाय बाय 23 किंवा फक्त 23 असं सुद्धा लिहू शकता तुम्ही, बिकॉज 23 हा स्वतः काय प्राईम नंबर आहे. सो 23चे जे फॅक्टर्स आहे ते फक्त असणार आहे 23. त्यानंतर फोर्थ वन, दॅट इज 150. आता बघा 150 युनिट प्लेसवर आहे युनिट प्लेसवर आहे 0, म्हणजेच याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. सो 150ला जर 2ने डिवाइड केलं तर 2 7 जा 14, रिमेनिंग राहिला 1, देन 0, 2 5 जा 10, रिमाइंडर 0, म्हणजे ते आपण लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय 75. देन अगेन 2 ॲज इट इज. आता युनिट प्लेसवर आहे 5, तर या नंबरला आपण 2ने डिवाइड नाही करू शकत, पण 5 + 7 12 होतात आपण बघितले. सो 75 या नंबरला सुद्धा आपण 3ने डिवाइड करू शकतो. आणि 75 या नंबरला जर आपण 3ने डिवाइड केलं तर आपल्याला 25 आन्सर मिळेल, बिकॉज 25 3 जा असतं 75. सो इथे आपण हे दोन नंबर्स लिहिणार लाईक दिस. अगेन आता 2 ॲज इट इज, 3 ॲज इट इज आणि 25चं तुम्ही ओरली सुद्धा सांगू शकता. 25 कंपोजिट नंबर आहे, 2 आणि 3ने याला भाग जात नाही, याला जातो भाग
5ने 5 5 जा 25 सो 25च्या जागी लिहिणार आपण 5 मल्टिप्लाय बाय 5. तर बघा 2 3 जा 6 6 5 जा 30 आणि 35 जा 150. सो इथे सुद्धा जे आपले प्राईम फॅक्टर्स आहेत ते अगदी बरोबर आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे 216. आता बघा 216 अगेन युनिट प्लेसवर 6 आहे म्हणजे 2ने आपण डिवाइड करू शकतो. 216ला 2ने जर डिवाइड केले 2 1 जा 2 रिमाइंडर 0 अगेन 1 मग 2 0 जा 0 राहिलं 1 देन 6 देन 2 8 जा 16 मीन्स इथे येणार आपला आन्सर 2 मल्टिप्लाय बाय 108. सो 2 प्राईम नंबर ॲज इट इज लिहिणार. परत 108 इवन नंबर आहे किंवा युनिट प्लेसवर 8 आहे म्हणून याला परत 2ने डिवाइड करणार. सो 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8 म्हणून इथे येणार आन्सर आपला 2 मल्टिप्लाय बाय 54. देन 2 ॲज इट इज परत 2 ॲज इट इज. आता 54 युनिट प्लेसवर 4 आहे म्हणून 54ला सुद्धा आपण 2ने डिवाइड करू शकतो आणि 54ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 27. सो इथे आपण लिहू शकतो 2 मल्टिप्लाय बाय 27. सो अगेन 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 27ला तर 2ने तर भाग जात नाही पण 3ने जातो. 3च्या टेबलमध्ये 27 येतात. 3 मल्टिप्लाय बाय 9 देन 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 आणि 3 3 जा 9. सो इथे ना 9च्या जागी 3 मल्टिप्लाय बाय 3. तर या प्रकारे आपले पहिले 5 एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले आहेत. आता बघा नेक्स्ट 5 एक्झाम्पल. तर बघा 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते आहे 208. सो 208 युनिट प्लेसवर 8 आहे म्हणजे 2ने भाग जाऊ शकतो याला जातोच. आता 208ने जर आपण 2ला डिवाइड केलं तर 2 1 जा 2 देन 2 0 जा 0 त्यानंतर अगेन 8 2 4 जा 8. तर इथे आन्सर येतं 2 मल्टिप्लाय बाय 104. अगेन 2 ॲज इट इज. आता 104चे हाफ किती होता तुम्ही ओरली सुद्धा सांगू शकता दॅट इज 52. तर आपण इथे डायरेक्ट लिहून घेऊया 2 मल्टिप्लाय बाय 52. आता परत 2 ॲज इट इज अगेन मल्टिप्लाय बाय 2. आता 52च्या युनिट प्लेसवर काय आहे 2 आहे सो याला सुद्धा 2ने भाग जातो आणि 26 मल्टिप्लाय बाय 2 किंवा 26 2 जा 52 येतात. सो 52च्या जागी आपण लिहिणार 2 मल्टिप्लाय बाय 26. तुम्ही डिव्हिजन करून सुद्धा चेक करू शकता. सो 2 इंटू 2 इंटू 2 आणि 26च्या जागी आता बघा 26ला सुद्धा आपण 2ने डिवाइड करू शकतो. 13 2 जा 26. सो इथे ना 2 मल्टिप्लाय बाय 30. तर स्टुडंट्स बघा आता इथे आपण चेक करून घेऊया. 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 आणि 16 मल्टिप्लाय बाय 13 इज इक्वल टू 208. देन नेक्स्ट एक्झाम्पल that is 765. आता बघा 765. सो 7 प्लस 6 प्लस 5 6 प्लस 6 12 प्लस 1 13 13 प्लस 5 13 प्लस 5 होता 18. तर या 18ला 3ने आपण डिवाइड करू शकतो म्हणजे 765 या पूर्ण नंबरला सुद्धा आपण 3ने डिवाइड करू शकतो. सो याला आता आपण 3ने डिवाइड करूया. सो 3 2 जा 6 रिमाइंडर 1 देन 6 3 5 जा 15 रिमाइंडर 1 देन 5 3 5 जा 15. सो इथे येणार 3 मल्टिप्लाय बाय 255 3 मल्टिप्लाय बाय 255. आता परत बघा 3 ॲज इट इज देन 5 प्लस 5 10 10 प्लस 2 12. सो 12ला 3ने भाग जातो म्हणजे 255 या नंबरला सुद्धा 3ने भाग जातो. सो 255 डिवायडेड बाय 3
आता बघा 3 8 जा 24 रिमेनिंग 1 देन 5 3 5 जा 15 रिमाइंडर 0 मीन्स इथे ना 3 मल्टिप्लाय बाय 85. आता बघा हा 3 ॲज इट इज देन अगेन मल्टिप्लाय बाय 3. आता 85 या नंबरला 3 ने भाग जाऊ शकतो का तर नाही बिकॉज 8 + 5 = 13 होतात. त्यामुळे या नंबरला आपण 3 ने भाग नाही देऊ शकत आणि 2 ने पण नाही. पण युनिट प्लेसवर 5 आहे म्हणजेच या नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. सो 85ला आपण इथे 5 ने डिवाइड करूया. 5 1 जा 5 3 5 7 जा 35 रिमाइंडर 0. सो इथे ना 5 मल्टिप्लाय बाय 17. तर बघा 3 3 5 17 हे सगळे काय प्राईम नंबर्स आहे. तर या प्रकारे आपल्याला 765चे सुद्धा प्राईम फॅक्टर्स मिळाले. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबरचं दॅट इज 342. आता बघा 342च्या युनिट प्लेसवर आहे 2. सो याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो आणि या नंबरला जर आपण 2 ने डिवाइड केलं 342ला आपण करूया 2 ने डिवाइड. 2 1 जा 2 1 राहिला मग 7 2 7 जा 14 देन 2 राहिले 2 1 जा 2 म्हणजे इथे आन्सर तर 2 मल्टिप्लाय बाय 171. अगेन 2 ॲज इट इज. आता 171ला आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत पण याला आपण 3 ने डिवाइड करू शकतो बिकॉज 7 + 2 9 आणि 9 3च्या टेबलमध्ये येतात. सो 171ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर 3 5 जा 15 रिमेनिंग 2 देन 1 आणि 3 7 जा 21 रिमेनिंग 0. सो इथे आपण लिहिणार 3 मल्टिप्लाय बाय 57. सो अगेन 2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 3. आता बघा 57 या नंबरला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो 3 ने बिकॉज 19 3 जा 57. सो डिवाइड न करता मी इथे डायरेक्ट लिहून घेते 3 मल्टिप्लाय बाय 19. तुम्ही डिव्हिजन करून रिचेक करू शकता आणि या नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर मिळणार आहे 342. लास्ट सेकंड एक्झाम्पल दॅट इज 9th ते आहे 377. आता बघा 7 + 7 14 14 + 3 14 + 3 15 16 आणि 17. सो या नंबरला आपण 3 ने भाग नाही देऊ शकत. त्यानंतर 2 ने जात नाही. युनिट प्लेसवर 0 किंवा 5 ने म्हणजेच 5 ने जात नाही. त्यानंतर 0 ने म्हणजे 10 ने जात नाही. तर या नंबरला फक्त 13 याच नंबरने आपण डिवाइड करू शकतो. सो 377ला आपण फक्त 13 याच नंबरने डिवाइड करू शकतो बिकॉज 13 2 जा 26 रिमाइंडरला 11 त्यानंतर 7 आणि इथे ना 13 9 जा 117 आणि इथे आला आपला रिमेनिंग 0 म्हणजे याचे फॅक्टर्स असतील 13 मल्टिप्लाय बाय 29. आता याला अजून पुढे सॉल्व करण्याची गरज नाही बिकॉज 13 आणि 29 हे दोन्ही सुद्धा काय प्राईम नंबर्स आहेत. आता बघा आपलं लास्ट एक्झाम्पल दॅट इज 559. आता स्टुडंट्स बघा 559 या नंबरला आपण 3 ने डिवाइड नाही करू शकत 2 ने पण नाही डिवाइड करू शकत. मग आता या नंबरला सुद्धा बघा 5 नेही होत नाही 10 नेही होत नाही 11 ने पण नाही भाग जात याला. तर या नंबरला सुद्धा आपण फक्त 13 नेच डिवाइड करू शकतो. सो आपण 13 ने डिवाइड करून बघूया 559 या नंबरला. सो 13 4 जा 52 येतात रिमेनिंग राहिला 3 देन 9 आणि 13 3 जा 39 रिमाइंडर 0. तर इथे आपले जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते असणार आहे 13 मल्टिप्लाय बाय 43. आणि बघा 13 आणि 43
हे दोन्हीसुद्धा काय प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे लास्ट एक्झाम्पलचे सुद्धा आपल्याला प्राईम फॅक्टर्स इथेच मिळालेले आहेत, दॅट इज 13 आणि 43. तर स्टुडंट्स तुम्ही बघू शकता किती सिम्पल वेने आपण या प्रत्येक नंबरचे प्राईम फॅक्टर्स इथे काढलेले आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12. तर पुढील व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.